कालचा दिवस जर्मन सरवली संघाच्या नावे राहिलेला आहे. जर्मन सरवली संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे नक्कीच आपण पाहतोय. कालपासून ही सूचना आमच्या कॉम्बॉक्समध्ये दिली जाते. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. प्लेयर्स रिव्ह्यू नसणार आहे. एम्पर्स रिव्ह्यू घेऊ शकतात. प्लेयर्स रिव्ह्यू नसणार आहे. कुठल्या प्रकारचा प्लेयर्स रिव्ह्यू नसणार आहे याची सर्व खेळाडूंनी प्लेयर्सने नोंद घ्यायची आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त ही 11वी स्पर्धा आपण पाहतोय. 12वी स्पर्धा देखील बोरोडी आयोजित स्वर्गीय दिनकर शेट स्मृती चषकाचं आयोजन पाहतोय आणि 13वी स्पर्धेला आजपासून दत्तुरा पिंपळा आयोजित दत्तुरा चषकाला देखील सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 10 स्पर्धा खेळल्या गेलेल्या आहेत. जिशेस अर्थात ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघटनेचा जर विचार केला तर विनीत माली विथ ऋतिक माली ही जोडी मैदानामध्ये सलामीची. सामना प्रत्येकी 4 षटकाचा असणार आहे. वेले संघाला 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे आणि या पहिले षटक समाप्त झाल्यानंतर 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील मानकुली संघाच्या. बॉबी भोईर येतोय बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात आल्यासाठी. इथे मात्र कट केलेला आहे. पॉइंट रिझन मध्ये झेल सॉफ्ट डिसिमिसल बिग ब्लो मोठा मासा करायला लागतोय या विनीत माली याची संपुष्टात येथे खेळली. आपण बघतो अतिशय सुरेख झेल त्याच्या माध्यमातून पकडला गेलेला आहे. खरं तर क्रिकेटचा फाटका होता विनीत माले याचा. मात्र कौतुक करावं लागेल दीप याचं ज्याने हा झेल पकडला आणि या शून्यवर अगदी रॉयल डकचा शिकार होताना आपण बघतो या विनीत माले फलंदाज. कुठल्याही धावाचं योगदान त्याला देता आलं नाही. न्यू बॅटर वैभव माली येतोय. सिनियर वैभव माली ऋतिक माली आणि वैभव माली जोडी मैदानामध्ये. बॉबी भोईर यांनी पहिल्या चेंडूवर अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलेला आणि तो देखील मोठा विकेट मॅन इन फॉर्म विनीत माली. चेंडूला फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू निघून जाईल सीमा पार लॉंग ऑफ फ्रीजर मधून झन्नाटेदार चौकार. संघाचा अकाउंट ओपन केले फलंदाज वैभव माली याने. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपण पते 4ठा मानकुले हा संघ पहिला फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता विनीत माली. कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. सलगचा हा दुसरा चौकार. चौकाराने संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून होते. आपल्याकडे 8 सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार. पहिला चौकार लॉंग ऑन रिझन मध्ये त्यानंतर चौकार
पॉइंट रिझनमधून वसूल करताना आपण बघूया सिनियर वैभव माली. इथे कट करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 8. आपण सामनामध्ये चौथ्या मानकुल विपक्ष गावदेव वेले या दोन संघामध्ये दोन्ही नामांकित संघ आहेत. जिशे संघटनेमधील दोन्ही या बलाढ्य संघ पाहायला मिळत आहेत. बॅकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताने वापसी करताना आपण बघतो गोलंदाज 2 चौकानंतर 2 हे निर्धाव चेंडू. पहिले षटक मार्गस आहे. पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू इथे मात्र झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. दुसरा हात बसतोय. इथे मात्र पुन्हा एकदा दीप स्वराज पाटील इन ऍक्शन मध्ये आणि इथे मात्र आपण बघतो दुसरा फलंदाज बाद होताना वैभवच्या रूपाने. झालेल्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर चौथ्या मानकुली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 8 धावा. 2 फलंदाज बाद झाले ते विनीत माली आणि त्यानंतर वैभव माली. आणि आता मात्र मैदानामध्ये या मोहित माली येतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय या विजेंद्र पाटील. गौतम वेल विपक्ष चौथ्या मानकुली या दोन्ही संघ खरं तर पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. अनेक वेळा या दोन संघामध्ये या भरपूर ठिकाणी या सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघ खरं तर शेजारी शेजारी संघ आपण पाहतोय. यशरक्षाची भूमिकेमध्ये या जेशेचे विद्यमान उपाध्यक्ष भाभीजी थले यांना आपण पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर विजेंद्र पाटील सज्ज होताना. सामन्यातील फलंदाज ऋतिक माली. इथे मात्र क्लीन बॉल अराउंड लेक आणि त्रिफल बाद. तिसरा हात बसतोय चौथ्या मानकुले या संघाला. टॉप ऑर्डरचे फलंदाज डगरच्या असलेला पहिला फलंदाज विनीत माली. त्यानंतर बाद झाला होता वैभव माली आणि त्यानंतर नुकताच बाजूला ऋतिक माली ज्याला खातं देखील उघडण्याची संधी मिळाली नाही. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये येतोय मोहित माली सॉरी दीपेश येतोय. दीपेश आणि मोहित ही जोडी मैदानामध्ये. विजेंद्र पाटील आणि ऋतिक माली याला पहिल्या चेंडूवर माघारी धाडलेलं आहे. 3 फलंदाज बाद झाले आहेत. आता मात्र पूर्णपणे मदार मोहित आणि दीपेश या जोडीवर येऊन टेपलेले आहे. विजेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सामनागर फलंदाज दीपेश. इथे या विकेट टू विकेट अगदी या खोलात हाताळलेला चेंडू आपण बघतोय. यॉर्कर लेनचा चेंडू होता. स्वतःचा बचाव केलेला आहे. खरं तर एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दीपेश ऑफ दी मार्क. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 9 वर. हर्षद इलेवन जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव गोवे चषक 25-26 मित्र आपण पाहतोय. या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील सामना क्रमांक 2 आपण बघतोय. चौथ्या मानकुल विपक्ष गावदेव वेले या दोन संघामध्ये. गावदेव वेले संघाने पिंपळगर चषकावर नाव कोरलं होतं. तर सावंत चषकाचा विजेता संघ चौथ्या मानकुली संघ राहिला होता. जिथे संघटनेमध्ये दोन्ही या संघाने या विजेतेपद पटकावले आहेत. आपण पाहतो या पिंपळगाव पिंपळगड
जो चषक आयोजित केला गेला होता त्या चषकाचा विजेता संघ राहिला होता गावदेव वेले. तर सावंत स्पोर्ट्स सावंत आयोजित डेडी ग्राउंड भिनारवर जो उपसरपंच चषक आयोजित केला होता त्या चषकाचा विजेता संघ चौठारा मानकुली संघ राहिला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतोय मेडिक रिझन मध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला गेला आहे. घातक ठरू शकतोय आणि येस इथे आपण पाहू शकतो तालमेलची कमी आणि इथे फलंदाज बाद होताना धावची चुरबाने. आपण मध्ये चौथा फलंदाज बाद होते चौथा मानकुले या संघाचा. नवी बॅटर सनी माले आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विनीत माले बाद झाल्यानंतर जणू काही आपण पाहतोय फलंदाज केवळ हजेरी लावण्याचं काम करत आहेत. सनी आणि दिपेश जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज विजेंद्र विजेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅकवर रायटम. इथे मात्र क्लीन बॉल दांडी गोल आल्या पावली माघारी परतावं लागेल सनी या फलंदाजाला देखील. निम्मा संघ गारत आपण बघतोय तब्बल 5 फलंदाज बाद झालेले आहेत. अतिशय दयनीय स्थिती सध्या आपण बघतोय चौठारा मानकुले या संघाची. कारण 5 फलंदाज डॉगआउटच्या आसराला प्रयत्न आहेत. धावसंख्या 10 आहे धावसंख्येवर 5 फलंदाज बाद झालेले आहेत. दुसरं षटक मार्गस आपण बघतो विजेंद्र हा देखील चांगले गोलंदाजी करताना बॉबी बोरी थोडासा मार्ग ठरला होता. 2 चौकार त्यांनी खर्चवले होते. त्यानंतर त्याने देखील वापसी केली होती. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय प्रणय येतोय. प्रणय भोईर न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. अर्धा संघ डगॉटच्या असलेला परतलेला आहे. स्वर्गीय बंटी पाटील खेळाडू कक्ष आपण पाहतोय आणि त्या खेळाडू कक्षामध्ये थोडासा चिंतित आपण पाहतोय या मानकुले संघाचा डगआउट. कारण संघाची धावसंख्या 10 आहे. धावसंख्येवर तब्बल 5 फलंदाज माघारी परतलेले आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विजेंद्र दुसऱ्या षटकात त्यांना पाहतोय. इथे देखील चांगल्या चेंडूच्या हाताळणी निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती 2 षटक समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 10 आणि सुधारित धावसंख्या पॅनलीच्या 2 धावा जोडल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते धावसंख्येवर मानकुले संघाची 12. आज पहिल्या सामन्यामध्ये शिवचरोबा कोण संघाने विजय संपादन केला होता. 36 धावांची मॅरथॉन केली कुमार मांत्रेची राहिली होती. षटक समाप्तीनंतर धावसंख्या 10 आणि पॅनल्टीच्या 2 धावा जोडल्यानंतर सुधारित धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज नील फुले. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 12 धावा 5 फलंदाज बाद झाले आहेत. कालचा दिवस जनमान सरुली संघाच्या नावे राहिला होता. अंतिम फेरीमध्ये धडक मारणारा सरुली संघ पहिला संघ ठरलेला आहे. इथे मात्र पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. हेच नो बॉल आपण पाहतोय आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. आव्हान त्या धावणे संघाची धावसंख्या
1+1 अशा 2 धावा. संघाची धावसंख्या 14. पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. आपण पाहतो या फ्रीटवर बिग हिट खेळण्याची संधी इथे मात्र फलंदाजाकडे चालून आलेले आहे. बिग हिट खेळलेला आहे. कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही कारण फ्रीट चेंडू आहे. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातो. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. पंच काय डिसिजन देत आहेत. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे की नाही. 2 धाव पूर्ण झालेले आहेत आणि 2 धावांनी या मानकुली संघाची धावसंख्या पोहोचलेली या 16वर. पाच बाद 16 ही स्थिती आपण बघतोय. चौथ्यावर मानकुली संघाची या फलंदाजी करण्याचा जो निर्णय जयेश मालेने घेतला होता तो निर्णय घ्या त्याच्या फलंदाजाने सार्थ ठरवलं नाही कारण एका मागोमाग एक फलंदाज पॅडमध्ये परतलेले आहेत. इथे मध्ये स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि या इथे आपण पाहतोय या काय घडलंय तिथे. रनआउट तर केला गेलेला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती या 17वर. आपण सामना पद्धती गावदेवी वेल विपक्षच्या चौथ्या मानकुली या 2 संघामध्ये. तिसरं षटक मार्गस नीलच्या माध्यमातून नीलला तिसरं षटक हाताळताना इथे लॉर फुलटा चेंडू चेंडू लॉप केले लॉपटेड फटका चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग वरून सीमा पार 7 धावांचा षटकार. एक मारा लेकिन शॉर्ट मारा. वैभव माली आपण सामना पद्धती या गावदेवी वेल विपक्ष चौथ्यावर मानकुली आणि यामधील विजेता संघाला लढत द्यावी लागेल. शिवचरोबा कोण संघाची त्यानंतर सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष न्यूक्रा पिंपल त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक आहे उलटेच मुकाबला जबरदस्त भावालेपी विपक्ष जयदुर्ग सुरू आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षित इथे सज्ज आहे. व्हॉट अ कॅच. विजेंद्र पाटील सेफ अँड उडता विजेंद्र आणि वैभव माली याची संपुष्टात येथे खेळली.
नील थले बॉलिंग ट्रॅकवर, तर सामनाकर फलंदाज शैलेंद्र. क्लीन बॉल, दांडी गुल, परफेक्ट यॉर्कर आणि या आणखीन एक फलंदाज बाद होताना 8वा आदर आपण पाहतोय चौठावर मानकुले या संघाला. आठ फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्थिर आहे, आपल्याकडे 25 धावा आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये या चौथ्यावर मानकुली संघाकडून ऋषी भोईर येतोय. तीन षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मानकुली संघाची धावपलीकडे पाहायला मिळते ती 25 धावा आणि आता मध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गावदेवी वेले संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर कार्तिक मुकादम येतोय. कार्तिक मुकादम बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 25 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. 8 फलंदाज बाद झालेले आहेत. विकुल शतकक्षम पाहायला मिळते, मात्र अजूनही 4 शतकशिक थर्ड सर्कलमध्ये आहेत, ज्यामध्ये पॉइंट थर्डमॅन फायनलेक आणि या मिड ऑफ तैनात केले गेलेले. इथे फायनलेक रिझनकडे खेळण्याचा प्रयत्न होता, कुठल्या प्रकारची धाव नाही. स्कोर इज कॉन्स्टंट 25, लॉस ऑफ 8 विकेट. फोर्थ अँड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र लॉप केले चेंडूला, लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार. पोचते 29 वर 29. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. इथे अतिशय सुरेख चेंडू, अगदी ब्लॉक होल मधला चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता, विकेट टू विकेट चेंडू होता. वापसी करताना गोलंदाज कार्तिक मुकादम पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर हा चेंडू देखील निर्धाव. चांगली गोलंदाजी विले संघाकडून या सामन्यामध्ये पाहायला मिळते. लॉर्ड फुटा चेंडू होता, समोर केलेल्या चेंडूला शतरक्षक तिथे सज्ज आहे. चेंडू आडव लागले आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते 31 वर 31. आपण सामना पद्धती चौथ्यावर मानकुली विपक्ष गावदेवी वेले, पिंपलगाव चषकाचा विजेता संघ वेले, तर सावंत चषकाचा विजेता संघ चौथ्यावर मानकुली. यावेळी लॉर्ड फुलटा चेंडू आहे, मिस टायमिंग, शतक्षक चेंडू खाली, कुठल्या प्रकारची चूक नाही आणि फलंदाजा जावेल गेला तंबूच्या असलेला 9वा फलंदाज बाद होतोय चौथ्यावर मानकुले या संघाचा. आपण पद मैदानामध्ये जयेश माली. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू, शेवटची जोडी देखील मैदानामध्ये पाहायला मिळते.
कार्तिक मुकादम आपण बघतोय या शेवटचे षटक हाताळताना आणि या शेवटचा चेंडू आता मात्र तू हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. चांगल्या चेंडूची हाताळणी आणि या चेंडूवर देखील विकेट रनआउट चुरबाने. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकामध्ये 14 मानकुली संघाने आपल्या धावफलकावर एकूण धावा जोडलेल्या आहेत. 31 आणि 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते गावदेव वेल या संघासमोर. आणि या लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल, काय घडेल काय बिघडेल यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सहज होतील वायसाहेब सरवले, विशाल पाटील. आपण शुभ सन्मान करीत आहोत आज जय पारदेव चषकाला भेट देण्याकरिता ज्यांची महत्वाची उपस्थिती आपण पाहत आहोत. सोनारपाडा गावचे समाजसेवक सन्माननीय दीपकजी तरे साहेब आज उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करीत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता आमचे मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य हनुमानजी पाटील दादांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते दीपकजी तरे साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा. महत्वाची उपस्थिती आजच्या या अंतिम दिवसामध्ये दादांची आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा सन्मान हनुमंत दादांच्या शुभ हस्ते केला जातो. महत्वाची उपस्थिती आणि आजचा अंतिम दिवस भरपूर सारा मान्यवरांची आपल्याला उपस्थिती नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार, कारण निमित्त देखील फार मोठ्या. हर्षद 11 जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव चषक 2025 आपण पाहत आहोत. 2 दिवसीय दमदार स्पर्धा आणि कोणतीही कमी या स्पर्धेमध्ये नाहीये. प्रॉपर नियोजन आयोजन हर्षद 11 जय पारदेव गोवे टीमच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. चला ओपनिंग पेअर पाठवा टीम वेहळे. पहिलं सत्र समाप्त झालं. 32चा चेज असेल. टीम हडल सुरू आहे की कशा प्रकारे 32 पडते आपण थांबवू शकतो, काय करायला हवंय, कशा प्रकारे रणनीती आखायला हवी, डिस्कशन सुरू आहे. बट त्या चर्चेचा निकाल काय असेल, निष्कर्ष काय असेल हे तर आपल्याला येते 4 षटकच सांगतील. चला ओपनिंग पेअर सलामीची जोडी ग्राउंड मध्ये दाखल झालेली आहे आणि विजेंद्र पाटील आणि त्यांचा समवेत भावेश थळे आपल्याला पाहायला मिळतात. सरप्राईज भावेश तळे यांना आपण मोस्ट ऑफ मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलं, पण आज टॉप ऑर्डर मध्ये आलेत. जबरदस्त खेळाडू ते आहेत आणि स्वतः ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत. तसेच हनुमान दादांनी देखील सांगितलं की जर सिक्सर हॅट्रिक भावेश थले कंप्लीट करतील तर दादांच्या वतीने 500 दिले जातील. तसेच स्वराज पाटील आमच्या समवेत जो ऑफिशियल स्कोरर आहेत. मला आठवतं आय थिंक 3 वर्ष त्या गोष्टीला झाले असतील. 2022 असावं. 2022 कालिका माता क्रीडानगरी कालवार येथे फर्स्ट टाइम BC4 टुर्नामेंट करण्यासाठी गेलो होतो आणि तेव्हा स्वराज पाटील यांच्यासोबत पहिली ती भेट झाली होती, कारण त्या स्पर्धेचे मुख्य मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य स्वतः स्वराज पाटील होते. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा वडगरच्या टीम मध्ये असतात. स्पेशल आमचे साहिल गुंडुवा आहे, त्यांचा मी उल्लेख करेन. चला सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो. चला विनंती असेल, कारण यात नंतर जर आपण पाहिलं पुढील सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. रनिंग मॅच विनर टीम त्यांचा अगेन्स्ट टीम शिव चेरोबा कोण. फर्स्ट ओव्हर बॉलर तयार होत आहेत वैभव माळी. बघा धुमाल सरांनी एक गोष्टीचा उल्लेख तिथे केला. एक KPC इनामपुरीची जी स्पर्धा झाली तिथे विनीत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता, वैभव बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होता. पण हा खेळच असा ना मित्रांनो की प्रत्येकी स्पर्धा प्रत्येकी मॅच
एक खेळाडू म्हणून, एक टीम म्हणून तुमच्यासाठी ना ती शून्याने सुरुवात असते. मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिले या गोष्टी घडतात. कारण जर तुम्ही या माइंडसेटने खेळाल की ही स्पर्धा मी चांगली खेळलो आणि दुसरी मी 100% चांगली खेळेलच, या माइंडसेटने खेळण्याचा प्रयत्न कराल ना तर मोस्ट ऑफ कुठेतरी निराशा पदरामध्ये पडेल. बॉल रमांड मागे चालला, विकेट किपर बॉल स्टॉप केला, डॉट बॉल नाही सुरुवात या सेकंड इनिंगला. तसेच गणेशदादा पाटील वेहळे त्यांनीही सांगितलं की भावेश थले यांनी जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर त्यांच्याकडनं 2000. वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ ड्राईव्हचा फटका खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात, बॉल फुल केला जातो. कारण सांगण्यासारखी ही देखील गोष्ट की क्रिकेटच्या खेळामध्ये ना जे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी काळही गाजवलं आजही खेळ गाजवतात. बघा जर आपण विचार केला गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन तेंडुलकर सर, त्यांनीही जर आपण विचार केला तर टेस्ट मॅच मध्ये मला वाटतं की 400+ इनिंग्स, ओडीआय मध्ये 400+ मॅचेस आणि 800+ इनिंग खेळल्यानंतर त्यांनी 100 शतक बनवले. म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन केलं ना तर 800 ला आपण डिवाइड जरी केलं ना तर 10% और 15% ते सक्सेसफुल आहेत. दॅट्स वाय ना असं कधीही तुम्ही विचार नका करू की हा खेळ मित्रांनो प्रत्येकी मॅच तुमच्यासाठी सारखी कधीच जाणार नाहीये. म्हणजे खेळाडू म्हणून ना तुम्ही खेळत राहणं, अपयश असो किंवा यश असो, खेळत राहणं ही तुमची जबाबदारी असते. आता पायांवरती बॉल स्वीप करायचा होता, दिशा खराब, अतिरिक्त रन. कारण ही गोष्ट मी हर्षा भोगले सरांचा खरं एक कॉन्फरन्स ऐकला होता तेव्हा त्यांनी तो उल्लेखही केला की राहुल द्रविड 400+ इनिंग्स खेळलात, बट त्यापैकी जर आपण काउंट केलं तर 76 और 77 50s आणि आय थिंक 30+ किंवा 20 बिटवीन काही 100. बॉल अवे मध्ये बॉल प्रमाण आता लॉंग ऑफला चाललाय, जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार चर्चा सुरू असेल. आता डीजे मास्टरांकडे वळूया. बाउंड्री आली, वैभव माळी विकेट हवी आहे. कारण विकेट जर काढण्यात येतील तर कमबॅक होऊ शकतो. मॉर्निंग सेशन आणि मॉर्निंग सेशन मधली ही दुसरी बॅटल वेहळे अगेन्स्ट मानकोली. नेक्स्ट बॉल आता पायांवरती होता आणि पिकअप स्ट्रोक, अगदी बॉल नाही वळवलंय आणि पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगला फटका, आणखीन एक चौकार विजेंद्र पाटीलचा बॅटमधनं. नेहमीच वेगळे टीमसाठी सबसे कातील विजेंद्र पाटील आणि सध्या सगळीला तसा बॅटमधनं 2 चांगले फटके. आता स्लो वन अपील, बट अंपायर समत नाहीयेत. बॉल रिलीज केल्यानंतर अगदी समोरच बॉलर आले, दॅट्स वाय हा निर्णय अंपायर्सने दिला नाहीये. मोस्ट ऑफ टाइम्स इंटरनॅशनल क्रिकेट जर विचार केला ना तर मी सर रवींद्र जडेजा त्यांना मोस्ट ऑफ टाइम्स ही वॉर्निंग मिळते की बॉल रिलीज केल्यानंतर प्लीज समोर नका येऊ. कारण समोर जर तुम्ही याल तर अंपायर स्कॉट बिहाइंड द विकेट, लेग बिफोर विकेट देऊ शकत नाही आणि एक टीम म्हणून तुम्ही तिथेही अंपायर सोबत कोणती चर्चा करूच शकत नाहीयेत. नेक्स्ट बॉल आता ही थाईज वरती आदळला, आताही अपील आणि हाईट फॅक्टर नक्कीच असू शकतो कारण थाईज वरती बॉल लागला आणि अशा प्रकारे पहिल्या षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स आल्या 10 आणि येत्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता करायचे 22. बघा 18-22 हे समीकरण राहिलं. या क्षणाला मी अजूनही म्हणेन की सामना बाकी आहे, 22 अजूनही बाकी आहेत. विकेट जर इथे आले तर स्टील कमबॅक पॉसिबल आहे कारण एक धावेसाठी देखील आपण टीम्सला लढताना पाहिलेलं. या क्षणाला जर सेकंड ओव्हर विनीत तयार होतोय, जर 1 ते 2 विकेटच्या ओव्हरमध्ये येतात 6 पेक्षा कमी रन जर खर्च विनीत करतोय तर इथनंही कमबॅक केला जाऊ शकतोय. कारण खऱ्या अर्थाने ना एक टीम म्हणून, एक खेळाडू म्हणून तुम्ही सामना केव्हा हरता माहिती आहे? जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही हरलेत. जोपर्यंत तुम्हाला वाटतं ना की या परिस्थितीमधनंही आपण जिंकू शकतो तर तुम्ही जिंकाल. कारण याआधी मी मोस्ट ऑफ टाइम्स कॉमेंट्री करताना ते सांगितलं देखील की एक व्यक्ती ना शरीराने विकलांग असला तरी चालेल बट विचारांनी विकलांग नसला पाहिजे. कारण तुमचे विचार तुम्हाला मोठे बनवतात, तुमचे विचार तुम्हाला श्रेष्ठ बनवतात आणि तो माइंडसेट ठेवायला हवा टीम मानकोली की स्टील 22 बाकी आहेत. राऊंड विकेट
फुल लेंथ ड्राईव्ह करायचं होतं, एज लागली आणि बॉल दरम्यान शॉट थर्ड आणि पॉइंटला बीट करून चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. बाउंड्री आली आणि नशीब देखील आज सोबत नाही असंच वाटतंय, कारण फटका तितका कॉम्प्रोहेन्सिव्ह नव्हता, पण तरी सुद्धा 4. आता रिव्हर्स स्वीप बघा, भावेश थळे नेतृत्व देखील त्यांचं फार मोठं आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये, बट क्रिकेटमध्ये त्यांचं कर्तृत्व देखील तितकंच मोठं आहे पाहायला मिळतं. रिव्हर्स स्वीप, आणखीन एक चांगला फटका. 4. चांगला फटका आला, रिव्हर्स स्वीपचा फटका, बिकॉज पॉइंट एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये त्याचा फायदा घेतला. आता पॅडल स्वीप, पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच नाही आहे. डॉट बॉल येतोय. 360 प्लेयर आहेत, कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर AB डिव्हिलियर्स आहेत तर वेळेमध्ये भावेश थले आहेत. ह्या प्रकारे फटके खेळण्याचे प्रयत्न केले जातात. राऊंड द विकेट, आता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला बॉल चालला, फिल्डर येत आहेत, जबरदस्त फिल्डिंग दरम्यान पाहायला मिळाली. बॉल फील्ड जरूर केला आहे, बट या मॅचमध्ये फार मागे आहे टीम मानकुली, बिकॉज टीम टोटल 19 आणि जिंकण्याकरिता आता फक्त 13 करायचं ते त्या 14 चेंडूमध्ये. 14-13चं समीकरण राखलेलं आहे. यावरती आपण डिस्कशन करूया. भरपूर सारे एक्झाम्पल नक्कीच मला आठवतात, बट या 2 चेंडूंनंतर ते डिस्कशन आपण करूया. बट हा पुलचा फटका आला, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट, आणि जर नीट विचार केला ना तर ही विकेट नाही आहे, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. अजूनही 13 मध्ये 13 हव्या. दोन मध्ये 5 पर्यंत पोहोचली होती. हा क्रिकेटचा खेळ आहे ना मित्रांनो, तुमचे प्रयत्न कधी थांबले नाही पाहिजे. जोपर्यंत मॅच संपत नाही ना तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा. आता 12 मध्ये करायच्यात 12, आणि त्यानंतर मला आणखीन एक मॅच आठवते. मला 2018 आठवतो, मुंबई इंडियन्स आणि SRHची ती मॅच. ती देखील 18-15 होती, आणि ती मॅच देखील लास्ट ओव्हर 6-10 पर्यंत पोहोचली होती. हे क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये प्रत्येकी गोष्ट ना अनप्रेडिक्टेबलच आहे, कधी काय घडेल को सांगू नाही शकत. त्यामध्ये आपण साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलियाची ODI मॅच 34चा तो चेज, असं वाटलं की इझिली 100-150 धाव्यांनी तरी ऑस्ट्रेलिया जिंकेलच, बट तिथे हर्षल गिब्स बरसला आणि भूतून भविष्य घडणारी गोष्ट आपण तिथे पाहिली. 434 धावा चेज झाल्या. त्यानंतर स्वतः स्वराज पाटील एक मॅच पाहण्यासाठी मुंबईला गेले होते, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची. तिथेही असं वाटलं की आज इतिहास घडलाच, इथे अफगाणिस्तान जिंकेलच. 97 वरती 7 वरनं मॅक्सवेलने ती मॅच जिंकून दिली. चेस करत असताना ODI क्रिकेट हिस्ट्रीमधली वन ऑफ द ग्रेट इनिंग नव्हे तर ओनली वन इनिंग मी म्हणेन, कारण क्रिकेटच्या आपण शताब्दीमध्ये मी म्हणेन की अशी इनिंग आपण कधी पाहिलीच नव्हती. शिव चेरोबा कोणचं कॅप्टन आपण यायचं. आता 12 मध्ये करायचं 12. सौरभ भोईर या थर्ड ओव्हरमध्ये. म्हणून याही क्षणाला मी म्हणेन की जे हातामध्ये नाही आहे ना त्याचा विचार करण्यापेक्षा जे बाकी आहे त्याचा विचार करा. 12-12. सौरभ आला, एज बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग, बॉल स्टॉप केला, सिंगल मिळेल. आता 11 मध्ये करायचं, आता 11 धावा. कारण कधी कधी ना एक खेळाडू म्हणून, एक टीम म्हणून ना जे घडलं त्याला बाजूला ठेवून घडवायचं काय आहे ना त्याचाही विचार करणं महत्त्वाचं राहतं.
आणि या क्षणाला हातामध्ये काय नाहीये की पहिलं सत्र बॅटिंग नाही झाली चांगली, हरकत नाही, खेळ आहे, या गोष्टी होतात. बट जे बाकी काय राहिलं की 11 धावा अजूनही बाकी आहेत. 11 मध्ये आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचाच इतिहास उचलून पाहिला. वडघर टीमला मला वाटतं 2 वेळेला ते घडले, एकदा 6 मध्ये 5 आणि एकदा 6 मध्ये 6 चेस झाल्या नव्हत्या. फटका समोरच्या दिशेनं लॉंगॉनला फिल्डर येतात, विनीतात बॉल फुल केला जातो. आताही मिळेल फक्त सिंगल, आता करायच्या 10 मध्ये 10. जर येत्या 4 चेंडूमध्ये कोणतीही बाउंड्री जर नाही आली, एखादा विकेट जर आला, हा सामना जर अंतिम ओव्हरपर्यंत 6 किंवा 7 रन जर राहिल्या तर फार मजा येईल. पण दुसऱ्या बाजूने भावेश तळे असतील, त्यानंतर त्यांचा समवेत बॅटर यश असतील, त्यांचा प्रयत्न असेल की कुठेतरी या ओव्हरमध्येच निकाल लावायचा. पण निकाल लावायच्या प्रयत्नांमध्ये आता बॉल लॉंगॉनला गेला आणि एक जबरदस्त कॅच कंप्लीट केली विनीत माळीने. पाहायला गेले तर सोपी आहे, बट सूर्याची किरण डोळ्यांवरती आली, बट तरी सुद्धा बॉल सोडला नाहीये, कारण त्याला ठाऊक आहे की इथनं प्रत्येकी कॅच आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि कॅच पकडली, विकेट मिळाली आणि आता समीकरण इथं 9 मध्ये आता करायचं 10. ते म्हटलं जातं ना की एखाद्या डॉक्टरला सांगावं लागतं की तो डॉक्टर आहे, एखाद्या वकीलला सांगावं लागतं की तो वकील आहे, बट एक बॉडी बिल्डरला कधी सांगावं नाही लागत की तो बॉडी बिल्डर आहे. असे जुनानदुर्गीचे बॉडी बिल्डर अजय दादा आलेले आहेत. मी दादांना विनंती करतोय आपण यायचं मंचावरती. आपलं ही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. कारण एक बॉडी बिल्डर तो आहे नाही त्याचा बॉडीवरनच समजतं. शिव चिरोबा कोणचे कॅप्टन्सला आपण यायचे. न्यू बॅटर आता बॅटिंग करण्याकरिता कार्तिक मुकादम. आज भरपूर सारे प्लेयर अवेलेबल नाहीत असंच वाटतंय, कारण जर बॅटिंग क्रमामध्ये आपण पाहिलं केतन मुकादम दिसत नाही आहेत, निलेश नाही आहेत असं वाटतंय, राजन थले नाही आहेत. भरपूर सारे युवा चेहरे घेऊन खेळतात आज टीम. वेळ जास्त चाललाय. चला मानकुली टीम फास्ट खेळा. नेक्स्ट बॉल, विकेट मिळाली. आता 9 मध्ये करायच्या 10. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, बट विकेट कीपर वैभव. या क्षणाला या चुका मान्य होणारच नाही आहेत, कारण इथे तुम्हाला एक एक धाव वाचवायची आहे, एक एक धाव वाचवण्यासाठी तुम्हाला धडपड करायची आहे. आणि त्या क्षणाला ही मिसफिल्ड एक रन देऊन गेली वेगळ्या टीमला आणि स्ट्राईकही रोटेट झाली. कारण या क्षणाला स्ट्राईक जास्त मॅटर करत होती, कारण भावेश तले आता पुन्हा स्ट्रायकिंग एंडवरती आणि आता करायचं ते त्या 8 चेंडूमध्ये 9 धावेंची आवश्यकता. 8-9चं समीकरण राखलं. सामना तर बनवला, कमबॅक केलं मानकोली टीमने. अजूनही ते लढतात. जो उल्लेख मी केला की जे घडलंय ना त्यापेक्षा घडवता काय येईल त्याचा विचार करा. आणि आता खेळ पॉझिटिव्ह वेमध्ये केला जातोय. आता फटका हवेमध्ये, आगे फिल्डर त्या क्षेत्रामध्ये चान्स नाहीये. बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर आणि कुठेतरी जो प्रेशर क्रिएट बी और वेगले में भावेश तले. असं वाटतंय की एक चर्चा पण करूया. आता हॅमर केलं, हा क्लास आहे भावेश तलेचा. हा बॉल चालला डीप कव्हरला, चौकार. आणि आता करायचे रन्स फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. भावेश तळे सध्या सगळीला क्लायमेट थंड आहे, पण भावेश तळे फायर आहे. ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे भावेश तळेची, 19 धाव्यांवरती ते नॉट आउट खेळतात आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता. चला फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर आणि हे षटकही समाप्त झालं. अंतिम ओव्हरला सुरुवात करा. फक्त एका धावेची आवश्यकता.
कुठे दबाव म्हणत होतं आणि भावेशने सांगितलं व्हॉट प्रेशर लुक ॲट दिस फो. ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे भावेश तलेच्या माध्यमातून, दबाव आणि दडपण या गोष्टी भावेश तळेसाठी तितक्या नाही आहेत. अगदी सहजरित्या दोन चांगले फटके त्यांच्या बॅटमधनं आले. आता फक्त एकच करायचे आणि मोहित अशा परिस्थितीमध्ये मोहितकडेच पागले जातं. मोस्ट ऑफ टाइम्स मी पागले मोहितला बॉलिंग करण्याची संधी मोस्ट ऑफ टाइम्स अशाच परिस्थितीमध्ये मिळते, कारण अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद मोहितमध्ये आहे. पण असते तो करेल का. आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. अगदी सहजरित्या या मॅचमध्ये बाजी मारली आहे टीम गौतमी स्पोर्ट्स वेहळे टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. चला टॉससाठी कोणगावचे कॅप्टन आलेले आहेत, वेहळेचे कॅप्टन. चला लवकर या. प्लेअर ऑफ द मॅच आपण देत आहोत. बॉलिंग करत असताना 2 विकेट काढले आणि बॅटिंग करत असताना 8 धावा बनवला, तो विजेंद्र पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. सर टॉससाठी क्विकली या वेहळेचे कॅप्टन. वेहळे टीमचे कॅप्टन, चला क्विकली पोहोचा. टीम वेहळेचे कॅप्टन. सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत. मी अजय दादा म्हात्रे दादांना विनंती करतो आपण यायचे टॉस बॉक्समध्ये. मुंबई किंग बाहुबली यांचा नावाने हा बाहुबली ग्रुप गोवे आणि तसेच विशाल दादा पाटील यांच्या वतीनं टॉस बॉक्स पुरस्कृत करण्यात आला. आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं ना आपण तर 2 गोष्टींची चर्चा जास्त होत असते. एक टेनिस बॉल क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, आणि दुसरा म्हणजे बैलगाडा शर्यत. कारण जे आपले मातीचे खेळ आहेत ना, आपली जी संस्कृती आहे ना, तिला जपणं ही आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि बैलांच्या झुंजी असतील, बैलांच्या शर्ती असतील, ते आपले मातीचे खेळ आहेत, ते आपली संस्कृती आहे आणि तिला जपणंही फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच विभागामध्ये ज्यांनी फार मोठं नाव कमावलं बाहुबली ग्रुप गोवे यांचे मुंबई किंग बाहुबली यांच्या नावाने टॉस बॉक्स. टॉस आपण करीत आहोत. कॉल कोण करतो? हेमंत कराळे यांचा कॉल असेल. हेड असा कॉल केला हेमंतने. इट इज टेल. टॉस वेळेने जिंकला मित्र, फक्त निर्णय. टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला वेहळे टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया मंचावरती. विजेंद्र पाटील चला आपण यायचं. विजेंद्रला आपण प्लेअर ऑफ द मॅच देत आहोत. आणि हा प्लेअर ऑफ द मॅच विजेंद्र पाटीलने डेडिकेट केला भावेश थळे यांना. बरं तो आपण नंतर आता देऊया, आपण सामना आधी सुरू करूया. अक्षय दादा पाटील गोवे दादांचे देखील शुभागमन झालेलं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल या पण मुख्य मंचावरती आपले हार्दिक स्वागत आहे जय पारदेव चषक 2025 मध्ये. देवेन पाटील सध्या सगळीला बाउंड्री लाईनचा ताबा घेतात. ते चिल करतात ते सध्या सगळीला तिथे. अशीच काळजी संपूर्ण दिवसभर तुम्ही नक्कीच घ्या. संध्याकाळच्या दिवसामध्ये हनुमान दादाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला खुश केले जाईल, तशी चिंता तुम्ही करू नका. सर्व व्यवस्था देवेन संध्याकाळसाठी केलेली आहे.
सामन्याला आपण सुरुवात करूया. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना टीम गावदेवी स्पोर्ट्स वेहळे आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार टीम शिव चेरोबा कोण. आणि टॉस देखील नुकताच कंप्लीट झाला. वेहळे टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. भरपूर सारे प्रमुख खेळाडू अवेलेबल नाही आहेत, बट हा खेळ मित्रांनो असाच की जो अवेलेबल आहे किंवा जो अनअवेलेबल आहे त्या गोष्टी विचारच नका करू. जोही अवेलेबल आहे त्याला घेऊन कसं खेळता येईल त्याचा विचार करा. आणि युवा चेहरे भरपूर सारे टीममध्ये आहेत आणि त्यांनाही घेऊन पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी राखली वेहळे टीमची. सुरुवात आपण करूया. टीम कोणगाव, चला ओपनिंग पेअर पाठवा विनंती असेल. सलामीची जोडी लवकर पाठवायची. आपण सामन्याला सुरुवात करूया. यात नंतर जो होणारा सामना आम्ही टॉससाठी आताच इन्व्हाइट करतोय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम सावंत स्पोर्ट्स सावंत आणि त्यांचा अगेन्स्ट न्यू एकविरा पिंपलनेर. दोन्ही टीम्स रिपोर्टिंग करा. आम्ही ऑलरेडी क्लिअर केलं की टॉससाठी ज्या टीमचा कॅप्टन नसेल त्या टीमला 2 रनची पॅनल्टी असणार आहे. सो लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. ओपनिंग पेअर पाठवा. टीम शिवचेरोबा कोण. सलामीची जोडी पाठवायची बिकॉज फिल्डिंगसाठी ऑफिशियल अंपायर्स ग्राउंडमध्ये आहेत. सलामीची जोडी काही चेंजेस नाही आहेत. मंगेश आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळतात हेमंत कराळे. हेमंत कराळे आणि त्यांचा समवेत मंगेश. आणि मागील सामना ही जोडी जबरदस्त खेळली होती. जबरदस्त सुरुवात जय म्हसोबा पिंपळ